तर नमस्कार मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये जे बांधकामगार आहेत तर या बांधकामगारांना या योजनेअंतर्गत ऑगस्ट व सप्टेंबरमध्ये ज्या 10 वस्तू मिळणार आहेत त्या संबंधीची अपडेट आज आपण बघणार आहोत. तर मित्रांनो, मी गणेश देवकते आपलं पुन्हा एकदा स्वागत करतोय मराठी माहितीवाला या युट्यूब चॅनलमध्ये. तर नेमकं काय आहे ही अपडेट तर लगेच आपण जाणून घेणार आहोत. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि अशाच लेटेस्ट अपडेटसाठी युट्यूब चॅनल आपण सबस्क्राईब करून ठेवा. तर मित्रांनो, चला व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो, इथे बघू शकता बांधकामगार योजना जी आहे 2026 मध्ये ऑगस्ट व सप्टेंबरची जी अपडेट आहे त्यामध्ये जे वस्तुसंचामध्ये मोठा बदल करण्यात आला आहे. आता या 10 वस्तू कोणत्या आहेत आणि कोणाला मिळणार आहे हे पण आपण बघणार आहोत. आता 10 वस्तू कोणत्या म्हणलं तर इथं शालेय बॅग मिळणार आहे, मुलांसाठी एक डब्बा मिळणार आहे, स्टीलची भांडी मिळणार आहे, प्लास्टिकची बादली मिळणार आहे, प्लास्टिकचा मग एक मिळणार आहे, चटई, प्लेट, पाण्याची बॉटल, टॉर्च आणि ग्लास अशा 10 वस्तू मिळणार आहे. आता ह्या 10 वस्तू जे नोंदणीकृत बांधकामगार आहे ज्यांनी फॉर्म रिन्युअल केला त्यांच्यासाठी मिळणार आहे. आता महत्वाची माहिती तुम्हाला काय लक्षात ठेवायची आहे, ऑगस्ट व सप्टेंबर पासून नवीन यादीनुसार हा संच वाटप होणार आहे. त्याची नोंद सर्व कामगारांनी घेतली पाहिजे, याचा लाभ घेतला पाहिजे. अधिक माहितीसाठी जवळच्या बांधकामगार कल्याण कार्यालयाशी संपर्क साधायचा आहे, तिथे तुम्ही विचारू शकतात व जवळच्या सायबर कॅफेमध्ये पण तुम्हाला याविषयी अपडेट मिळू शकते. आता ही यादी जी आहे शासनाच्या आदेशानुसार आहे, पण काही याच्यात बदल होऊ शकतो. प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या वस्तू भेटू शकतात. तर मित्रांनो, तुमचा फॉर्म हा रिन्युअल आहे का नाही हे कमेंटमध्ये सांगायचं आहे. आणि याच्या पहिले तुम्हाला काही वस्तुसंच किंवा या योजनेअंतर्गत काही लाभ मिळालाय का नक्कीच कमेंट करून सांगा. आणि अशाच लेटेस्ट अपडेटसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. काही जर प्रश्न असतील तर कमेंटमध्ये विचारू शकता, त्याच्यावरती आपण सोल्युशन म्हणून एक व्हिडिओ नक्कीच बनवणार आहोत. तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या कामगार मित्रांमध्ये शेअर करा आणि अशाच लेटेस्ट अपडेटसाठी यूट्यूब चॅनलला पण सबस्क्राईब करून ठेवा. तर व्हिडिओ बघितल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद.